आई वरदायिनी निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक सुंदर आणि प्राचीन मंदिर। हे मंदिर इतकं प्राचीन असूनही खूप कमी माहितीचं आहे। हे मंदिर मुंबईपासून 120 तर पुणेपासून 130 किलोमीटर अंतरावर आहे। गर्द झाडीने वेढलेल्या या मंदिराकडे पोहोचण्यासाठी 2 मार्ग आहेत। दोन्ही मार्गाचा काही भाग हा कच्चा आणि खूप दगडमातीचा आहे। तसेच या मार्गावर खूप चढ उतारही आहे। जर तुम्ही 2 व्हीलरने येत असाल तर जरा सांभाळूनच यावे लागेल, कारण गाडी स्लिप होण्याचे चान्सेस जरा जास्तच आहेत। सकाळ झाली हो। चला हवा बाजूला हो। अरे हो बाजूला। अरे तुझा मारी मध्ये नको आणि इतर ब्रेक लागत नाही। जय शिवराय मित्रांनो, मी अजिंक्य सोनवणे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनल उन्हाळ भ्रमंतीमध्ये। तर मित्रांनो, आजही आपण एका मंदिराला व्हिजिट द्यायला निघालो आहे। तर हे जे मंदिर आहे हे सुधागड तालुक्यामध्ये मोडतं। त्याचं नाव आहे वरदायिनी टेम्पल। तर मित्रांनो, यावर टेम्पलला जाण्यासाठी 2 मार्ग येतात। एक आपण झाप गावातून भावशेत मार्गे उसर या गावाकडे जाऊ शकतो, आणि दुसरं जे आहे ते खांब इथून कोलाड खांब त्या रोडने आपण उसर या गावाकडे येऊ शकतो। तर आपण झाप या गावातून जाण्याचा मार्ग निवडला आहे। तर चला आपली जर्नी स्टार्ट करूया। नेहमीप्रमाणे यावेळेसही माझ्यासोबत माझी पार्टनर निकिता आहे, पण तिने आज तोंड असं झाकून ठेवलेलं आहे। खूप ऊन असल्यामुळे तिने तोंड झाकून ठेवलेलं आहे। तर चला आपला प्रवास चालू करूया आणि पाहूया ते सुंदर मंदिर। मित्रांनो, 2 मार्गांपैकी एक मार्ग पालीच्या पुढे असलेले झाप या गावातून भावशेत ठाकूरवाडी करत या मंदिराकडे पोहोचवतो, तर दुसरा मार्ग पनवेल गोवा हायवेवरील खांब या गावाच्या अलीकडून एक रस्ता आत व्याघ्रणवाडीकडून या मंदिराकडे पोहोचवतो। गुगल मॅपच्या साहाय्याने आपण व्याघ्रणवाडी मार्गे इकडे पोहोचू शकतो। भावशेत ठाकूरवाडी सोडल्यानंतर लाल माती आणि दगडांनी भरलेला कच्चा रस्ता आपल्याला लागतो। जेव्हा तुम्ही झाप मार्गे या मंदिराकडे येता तेव्हा रस्त्यात तुम्हाला उसर हे गाव लागतं। ह्याच गावात आपल्याला मंदिराची चावी मंदिराचे भोपी यांच्याकडून घ्यावी लागते। सकाळ झाली हो। हवा बाजूला हो। अरे हो बाजूला। अरे तुझा मारी मध्ये नको आणि इतर ब्रेक लागत नाही। तो फायनली मित्रांनो आपण पोचलो आहे या सुंदर मंदिराकडे। मागे बघताय ते मंदिर किती सुंदर दिसतंय, आणि मस्त अशी इथे भरपूर अशी झाडं आहेत, आणि फक्त रस्ता यायचा थोडासा ऑफरोडिंग होता। रस्ता हा पूर्ण कच्चा आणि माती दगडीचा आहे। भावशेत या ठाकूरवाडीपर्यंतच रस्ता चांगला आहे, आणि त्याच्यानंतर हा रस्ता आपल्याला कच्चा लागलेला आहे, पूर्ण दगडी आणि मातीचा रस्ता आहे। पण तरी पण आपण बाईक घेऊन इथपर्यंत आलेलो आहोत, आणि सुंदर असं मंदिर आपण मागे बघत आहोत। तर आता आपण इथे थोडासा वेळ काढणार आहोत, म्हणजे हे मंदिर पूर्ण बघणार आहोत। तर या गावातून आपण चावी घेतली आहे। आता आपण मंदिरात जाऊया, मंदिरात दर्शन घेऊया आणि पूर्ण मंदिर बघून घेऊया। मंदिराची माहिती द्यायला जे भोपी असतात ते इथे अवेलेबल नाही आहेत, नाहीतर त्यांनी आपल्याला या मंदिराची सुंदर माहिती मिळाली असती आपल्याला। तर काही हरकत नाही, आपण मंदिर बघूया, आसपास आजूबाजूचा परिसर बघूया, आणि इथलं हे जे सुख आहे हे एन्जॉय करूया। मंदिराच्या अवतीभोवती खूप उंच झाडे असल्यामुळे मंदिराचं सौंदर्य अजूनच खुलून दिसतं, व इथे आल्यावर मन अगदी प्रसन्न होतं। निसर्गाच्या सानिध्यात जर वेळ घालवायचा असेल तर हे मंदिर खूपच सुंदर ठिकाण आहे।
पण मंदिराचे पावित्र्य राखणे हेही तितकेच गरजेचे आहे. खूप सुंदर मंदिर आहे. हा मंदिराचा बाहेरचा परिसर आहे हा. आणि इकडे आपण जेवण वगैरे बनवू शकतो. चूल मांडलेली आहे बघा इथे. तर आपण इथे चूल लावू शकतो. आणि इथे आपल्याला उसर या गावात जे भोपे आहेत त्यांच्याकडून मदत मिळते. भांडी वगैरे मिळतात ओळखीवरती. आणि इथे आपण जेवण वगैरे बनवून आपण इथे राहू शकतो. हा आतमध्ये मंदिराचा गाभारा इथून दिसतोय. आपण आतमध्ये मंदिर पाहणारच आहोत. सुंदर निसर्ग आपल्याला इथे पाहायला मिळतोय. एवढं ऊन आहे पण ह्या झाडांच्या सावलीमुळे खूप बरं वाटतं इथे. असे म्हणतात, आई वरदायनीचे हे देवस्थान जागरूक देवस्थान असून ही देवी नवसाला पावते. नवरात्रीत जसा सुधागडावरील बोराई देवीचा उत्सव साजरा केला जातो, तसा उत्सव याही मंदिरात साजरा केला जातो. मंदिरात प्रवेश करतात समोरच आपल्याला वरदायनी मातेची सुंदर दगडी मूर्ती पाहायला मिळते. तसेच अनेक दगडी मूर्त्या या देवीच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात. प्रवेश करताच उजव्या बाजूला शिवपिंड व नंदीचे दर्शनही घडते. मंदिरापासूनच्या या पायऱ्या तुम्हाला खाली एका झऱ्याकडे घेऊन जातात. पायऱ्यांवरून खाली येताच काही पुढे गेल्यावर आपल्याला एक छोटंसं कुंड पाहायला मिळतं. तर मित्रांनो, हे बघा, इथे जे छोटंसं कुंड दिसतंय तुम्हाला, खूप सुंदर असं कुंड आहे. इथे आपण आंघोळ वगैरे करू शकतो मस्त. आणि हे 12ही महिने ह्याला पाणी असतं. खूप सुंदर आहे.
तर मित्रांनो मस्त पोहून झाल्यानंतर आम्ही परत आलो आहे मंदिराकडे आणि आता इथे थोडासा आपण विश्राम करूया आणि मग थोड्या वेळाने आपल्या परतीच्या प्रवासाला लागूया. मित्रांनो माझ्या मागे बघता तुम्ही हे झाड खूप जुनं झाड आहे. याचं खोड बघा किती मोठं आहे आणि खूप जुनं झाड आहे, खूप उंच असं झाड आहे हे एक झाड. आणि अजून तुम्ही बघाल तर ह्या बाजूला अजून एक झाड दिसते, त्याचं खोड पण खूप मोठं आहे, खूप जुनं झाड आहे इथलं. तर मित्रांनो सुंदर असं वर्धायनी मंदिर आपलं बघून झालेलं आहे. इथली मूर्ती खूप सुंदर आहे. इथे बऱ्याचशा दगडी मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. कदाचित ह्याच्याबद्दलचा इतिहास आपल्याला काय इतका माहिती नाही आहे आणि कारण की इथले जे भोपी आहेत ते आपल्याला इथे भेटले नाही, त्यामुळे इथल्या मंदिराबद्दलची तितकीशी माहिती आपल्याला नाही मिळाली आहे. पण जेवढी माहिती मला मिळाली आहे तेवढी मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलीच आहे. तर खूप सुंदर मंदिर होतं, खालचं कुंड आणि तिथे 12 महिने पाणी असतं, त्यामुळे तिथे मजा करायला खूप मजा आलेली आहे. खूप सुंदर कुंड होतं, खूप सुंदर पाणी होतं. ड्रोन शॉट आपल्याला इतके घेता आले नाही आहे कारण इतकं ड्रोन शॉट घेण्यासारखं इथे काही नाही आणि भरपूर झाडं असल्याकारणाने ड्रोन शॉट इतके प्रॉपर नाही आलेत. तर मित्रांनो आता वेळ झाली आहे या सुंदर जागेला निरोप देण्याची. तर आपण निघतो आपल्या परतीच्या प्रवासाला. हा ब्लॉग मी आता इथेच संपवतोय आणि परतीच्या प्रवासाला लागतोय. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. ही जागा तुम्हाला कशी वाटली ते बी मला कमेंट करून सांगा. तर भेटूया अशाच एका नवीन आणि भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.